जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर उत्तर आहे सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खनिजे कोणत्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा कोणत्या रिजन मध्ये सर्वात जास्त खनिजे सापडतात? तर ते आहे विदर्भ आणि कोकण किनारपट्टीवाला रिजन. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये लोह खनिज कोणत्या खडकापासून सापडतं किंवा कोणत्या खडकात मिळतं? तर एक आहे टॅकोनाइट खडक आणि दुसरा आहे जांबा खडक. टॅकोनाइट खडक हा कुठे आपल्याला पाहायला मिळतो किंवा टॅकोनाइट खडक महाराष्ट्रामध्ये कुठे सापडतो? तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरमध्ये. जांबा हा सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे. तर प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. आता पुढचा प्रश्न डिस्कस करूयात. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधी काही समस्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? तर ऑप्शन 1 बघा, हवामानाची प्रतिकूल परिस्थिती. ही समस्या नैसर्गिक आहे. मर्यादित कृषी संशोधन आणि आर्थिक भांडवलाचा अभाव. तर ह्या ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड समस्या आहेत. तर राहिला ऑप्शन नंबर 4, शेत जमिनीचे विभाजन ही सामाजिक स्वरूपाची काय समस्या आहे. ओके. आता ह्याच प्रश्नाच्या आधारावरती पुढे अजून एक प्रश्न बनवलेला आहे एक्झामिनरनं. आपण त्यावेळेस अजून डिस्कस करूयात. पुढचा प्रश्न आहे 2019च्या माहितीनुसार भारतातील देशांतर्गत उत्पादनातील पर्यटनाचा वाटा किती? तर 9.34 आहे. 2023 मध्ये हा 9.1% आहे. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला 2024 साठी, कारण की 2024 चा डेटा अजून रिलीज केलेला नाहीये त्यांनी. तर ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स, तर हा इंडेक्स 2024 हा जो रिपोर्ट आहे ना, ट्रॅव्हल अँड टुरिस्ट डेव्हलपमेंट इंडेक्स रिपोर्ट, हा रिपोर्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पब्लिश करतं आणि याच्यामध्ये भारताचा रँक आहे 39वा आउट ऑफ 119 देश. पुढचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे बंदर. पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे बंदर कांडला. कांडला पोर्टलाच काय म्हणतो? दीनदयाल पोर्ट. ठीक आहे. आता काही महत्वाचे पोर्ट आहेत ते आपण डिस्कस करूयात. फक्त त्यांचं नाव आणि ते कोणत्या स्टेट मध्ये आहेत तेवढंच डिस्कस करूयात. जसं की चेन्नई पोर्ट आपल्याला तमिळनाडूमध्ये पाहायला मिळतो, कोचीन कर्नाटकामध्ये, त्यानंतर इंदोर तमिळनाडू, कोलकाता वेस्ट बेंगॉल, कांडला जे आपण आता डिस्कस केलं होतं ते गुजरातमध्ये, बँगलोर कर्नाटका, बँगलोरच्या नंतर मोर्मुगाव गोव्यामध्ये आहे, महाराष्ट्र पोर्ट मुंबई पोर्ट महाराष्ट्रामध्ये, जवाहरलाल नेहरू पोर्ट ज्याला नावाशेवा असं पण म्हणतो नवी मुंबईमध्ये आहे, पॅरादीप पोर्ट ओडिसामध्ये, तुतीकोरीन तमिळनाडूमध्ये, विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आणि पोर्ट ब्लेअर आहे अंदमान आणि निकोबार आयलँड वरती. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त हे पूर्व विदर्भ या प्रदेशात असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आता? भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेला राज्य कोणते? ते आहे छत्तीसगड. आता भिलाई लोह पोलाद 1959 आणि ह्यावेळेस कोणता सेकंड 5 इयर प्लान कोणाच्या मदतीने बनवलाय? रशियाच्या मदतीने बनवलेला आहे. ठीक आहे. रशियाच्या मदतीने बनवलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. महाराष्ट्रात राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले? हे 2017ला महाराष्ट्राने जाहीर केले होते. आता नील क्रांती म्हणजे काय? फिशरी प्रोडक्शन इन्क्रीज करणं. ओके. एक 2016 मध्ये प्राईम मिनिस्टरनं लॉन्च केली होती नील क्रांती मिशन. ओके. नील क्रांती मिशन त्याचं एक्सटेंडेड व्हर्जन आहे हे महाराष्ट्रातलं. आता आपण पाहूयात की बाकीच्या जे क्रांती आहेत ना, जसं की
ग्रीन रिव्हॉल्युशन, फ्रूट गोल्डन रिव्हॉल्युशन काय असतं, ब्लॅक रिव्हॉल्युशन काय असतं. ठीक आहे. तर ब्लॅक रिव्होल्यूशन, ज्याला काळी क्रांती असं म्हणतो. तर ह्या ब्लॅक रिव्होल्यूशन मध्ये सर्वात जास्त पेट्रोलियम प्रोडक्ट वरती फोकस करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू रिव्होल्यूशन, फिशरी प्रोडक्शन वरती फोकस करायचं ठरवलं. ब्राऊन रिव्होल्यूशन म्हणजे, ब्राऊन क्रांती म्हणजे लेदर वरती, आणि एक कोका म्हणून एक प्रोडक्ट आहे ज्याच्यापासून चॉकलेट बनतं, त्याच्यावरती त्या प्रोडक्शन मध्ये फोकस करणं असं ठरवलेलं आहे. आता पुढचं लक्षात घ्या, गोल्डन फायबर. ठीक आहे, मी काय म्हणतो, गोल्डन फायबर क्रांती. तर गोल्डन फायबर क्रांती म्हणजे ज्यूट प्रोडक्शन. आता ज्यूट वरती दोन वेळेस प्रश्न आलेला आहे, मे बी थर्ड टाइम विचारला जाऊ शकतो की गोल्डन फायबर क्रांती ही कशाच्या रिलेटेड आहे, तर ज्यूट प्रोडक्शनच्या रिलेटेड आहे. त्याच्यानंतर गोल्डन क्रांती. ठीक आहे. आता मी गोल्डन फायबर क्रांती म्हटलं होतं ज्यूट साठी, नुसतं गोल्डन क्रांती आलं तर, गोल्डन क्रांती म्हणलं तर ओव्हरऑल जे, बघा, एक वर्ड आहे हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चर म्हणजे कसं, फळांचं उत्पादन, फळांचं फ्रूट प्रोडक्शन, फ्लावर, फुलांचं प्रोडक्शन, जे मेडिकल प्लांट्स आहेत, त्याच्या पुन्हा मसाले जे प्रोडक्शन आहेत, मधाचं प्रोडक्शन, हे सर्व गोल्डन क्रांतीमध्ये येतात. आणि ग्रीन रिव्हॉल्युशन तर आपल्याला माहितच आहे, ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे ऍग्रिकल्चर. ठीक आहे. ऍग्रिकल्चर मध्ये पण कोणकोणते ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये भारताने कोणकोणत्या पिकावरती सर्वात जास्त फोकस केलं होतं, गहू आणि तांदूळ वरती, त्याच्यानंतर ज्वारी बाजरीवरती. ठीक आहे. आता ग्रीन रिव्हॉल्युशन झालं. ग्रे रिव्हॉल्युशन काय बाबा? ग्रे रिव्हॉल्युशन म्हणजे खत. पिंक रिव्हॉल्युशन म्हणलं की कांदा. रेड रिव्हॉल्युशन म्हणलं की मीठ म्हणजे मांस आणि टोमॅटो. टोमॅटो रेड रिव्होल्यूशन. आता एक लक्षात ठेवा, सिल्वर फायबर रिव्होल्यूशन म्हणजे कापूस. ठीक आहे. आणि गोल्डन फायबर रिव्होल्यूशन म्हणजे काय म्हणलं होतं आपण, ज्यूट. आता नुसतं सिल्वर रिव्होल्यूशन म्हणलं तर काय येणार, अंडी. व्हाईट रिव्होल्यूशन म्हणलं तर डेअरी मिल्क प्रोडक्ट्स. येलो रिव्होल्यूशन काय आहे, ऑइल सीड्स. ऑइल सीड म्हणजे सोयाबीन, पुन्हा तीळ. आणि शेवटचं आहे राऊंड राऊंड रिव्होल्यूशन. राऊंड रिव्होल्यूशन किंवा राऊंड क्रांती म्हणजे बटाटा प्रोडक्शन. ओके. पोटॅटो. पोटॅटो प्रोडक्शन. पोटॅटो. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, कारण, आता ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत का कमी होत आहे, तर आता याच्यात लक्षात ठेवा, ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे, ग्रामीण भागातील मृत्यू दर जास्त आहे किंवा जास्त असतो. तर हे ए आणि बी हे दोन्ही चुकीचे आहेत. ठीक आहे. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते, बरोबर आहे, ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते. कशासाठी होतं, बेटर अपॉर्च्युनिटीसाठी, जॉबसाठी, एज्युकेशनसाठी. ठीक आहे. तर बी तर बरोबर आहे. आता ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध कमी असते, नाही, ग्रामीण भागामध्ये लोक सेल्फ एम्प्लॉयड असतात, शेती करतात. ठीक आहे. किंवा शेती रिलेटेड त्यांचे व्यवसाय असतात. आणि दुसरं म्हणजे जी मनरेगा स्कीम आहे ना, तर त्या मनरेगाच्या स्कीम अंतर्गत 100 दिवस काम रुरल एरियातल्या लोकांना मिळतं. तर हे तर उत्तर नाहीये, त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, फक्त बी. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? आपल्याला हवामानाबद्दल विचारले तर सह्याद्री पर्वत आणि सातपुरा डोंगररांगा. जर यांनी महाराष्ट्राच्या शेतीवरती किंवा महाराष्ट्रामधील जी जमीन आहे, सॉइल आहे, याच्यावरती कोणत्या प्रकृतीचा फरक पडलेला आहे असं जर विचारलं असतं, तर ते दख्खनचं पठार. दख्खनचं पठार का? कारण की दख्खनच्या पठार बेसॉल्ट रॉक. बेसॉल्ट रॉक म्हणजे आपली जी काळी मृदा जी बनलेली आहे. बेसॉल्ट रॉक कशापासून बनतं, व्होल्कॅनिक इरप्शन पासून बनतं. ओके. बेसॉल्ट रॉक, काळी मृदा. काळी मृदा म्हणजे काय, कापूस. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे आता, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प तापी नदीवरती वसलेला आहे. आणि उकाईचं, उकाई डॅम,
ह्या उकाई डॅमला अजून एक नाव आहे वल्लभ सागर. पुढचा प्रश्न, मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पत संस्थांची संख्या सर्वाधिक होती? इवन 2024 मध्ये पण याचं उत्तर महाराष्ट्रच आहे. 1993 मध्ये सरकारने रिकाम जागा यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमलेली होती. तर ते आहे सी रंगराजन. यांच्याबद्दल ऑलरेडी खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे, खूप वेळेस डिस्कस केलेला आहे. 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे FDI 23.6% रिकाम जागा या क्षेत्रात होती. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आता लक्षात ठेवा 2024 मध्ये सर्वात जास्त FDI ही सर्व्हिस सेक्टर मध्ये आलेली होती. आणि 2024 मध्ये कोणत्या देशातून सर्वात जास्त FDI आलेला आहे? तर मॉरिशियस. 2 नंबरला आहे USA, 3 नंबरला नेदरलँड, 4 नंबरला जपान. ठीक आहे. आता जर एक्झामिनरनं 2024च्या ऐवजी 2025च्या डेटानुसार विचारलं, मे बी चान्सेस आहेत, विचारू शकतो. ठीक आहे. तर 2025 मध्ये 1 नंबरला USA, 2 नंबरला मॉरिशियस. ठीक आहे. पण 2024 मध्ये कोण येतं? मॉरिशियस 1 नंबरला, USA 2 नंबरला, 3 नंबरला नेदरलँड, 4 नंबरला जपान. पुढचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न 2021-22च्या डेटावरती आहे. उत्तर 2 आहे. याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे 2024 साठी आपल्याला, ती म्हणजे एअर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी एक मिशन लॉन्च केलंय. त्या मिशनचं नाव आहे हायड्रोजन एनर्जी मिशन. आणि एम काय आहे या मिशनचं? बूस्ट क्लीन एनर्जी प्रोडक्शन. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे? जोड्या लावा. आता हा प्रश्न बघा. ठीक आहे. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग, सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग, जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर. नवीन तंत्रज्ञान, वाहन उद्योग, सर्वात जुना सुती कापड, द्वितीय क्रमांकाचा साखर उद्योग आणि औद्योगिकरणाला लोह आणि स्टील उद्योग. ठीक आहे. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतामध्ये सर्वात पहिली पहिली कॉटन टेक्सटाईल केव्हा सुरू झाली होती? तर ती 1818 मध्ये कोलकाता या ठिकाणी चालू झाली होती. आणि नाव जर विचारलं तर फोर्ट ग्लास्टर. आणि मॉडर्न कॉटन टेक्सटाईल केव्हा चालू झाली होती? तर ती 1854 मुंबईमध्ये चालू झाली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक CAG चा उल्लेख आपल्याला कलम नंबर किती मध्ये पाहायला मिळतो? 148 मध्ये पाहायला मिळतो. यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षक अहवाल प्राप्त झाल्यापासून रिकाम जागा दिवसाच्या आत लेखा परीक्षक अहवालावर ते टिप्पणी करू शकतात. तर ते 60 दिवसाच्या आत टिप्पणी करू शकतात. ठीक आहे. कॅगची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतं आणि यांची रिमूव्हल पण प्रेसिडेंटच करतात. यांची रिमूव्हल सेम ॲज सुप्रीम कोर्टाच्या जजेस प्रमाणे यांची पण मेथड आहे रिमूव्हलची. ओके. आणि यांचं मेन काम काय असतं? गव्हर्नमेंटच्या खर्चाचं ऑडिट करणं. ओके. ऑडिट करण्याचं काम असतं. नेक्स्ट प्रश्न आहे, राजकोषीय त्रुट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला रिकाम जागा म्हणतात. तर याला प्राथमिक त्रुट असं म्हणतात. वित्तीय त्रुट म्हणजे तुमचा खर्च, टोटल खर्च वजा तुमचं टोटल इन्कम. ठीक आहे. टोटल इन्कम. पुढचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आहे 7वा वित्त आयोगाशी संबंधित. 7वा वित्त आयोग 1977 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं होतं. ठीक आहे. आणि 7व्या वित्त आयोगाचे जर चेअरमॅन आहेत शेलात. शेलात. वित्त आयोग कलम नंबर 280 मध्ये पाहायला मिळतं आपल्याला. तर ह्या आयोगामध्ये लोकसंख्यासाठी 25% भार आणि राज्यामधील उत्पादनाच्या समस्येसाठी 25% भार. तर उत्तर आहे ए आणि डी, ऑप्शन नंबर 1. आता आपण पाहूयात की 14व्या फायनान्स कमिशनचे चेअरमॅन कोण? तर YV रेड्डी. 15व्या NK सिंग. 16वे आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया. 16व्या
वित्त आयोगाचं उद्दिष्ट काय आहे? तर जे पण रिसोर्सेस आहेत ना, ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करणं, ग्रँड इन एड प्रोव्हाइड करणं आणि जे लोकल गव्हर्नमेंट आहेत ना, त्यांना अजून स्ट्रेंथनिंग करणं, ठीक आहे, अजून मजबूत करणं. तर पुढचा प्रश्न पाहूयात आता. तर हा बघा, ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेत 2021 मध्ये मंजूर केला. तर हे विधान बरोबर आहे. आणि ठेवा विमा हप्ता सर्व विमाधारक बँकासाठी अनिवार्य आहे. हे विधान बरोबर आहे. बी हे विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे उत्तर आहे ए आणि सी, ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे, ए आणि सी. आता पुढचा प्रश्न पाहूयात. कारण की आता बघा, आता हा काय झाला, 2022चा पेपर आहे, म्हणजे 2021 मध्ये जे न्यूज मध्ये जे कायदे होते ना, त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. याच्यावरून काय लक्षात ठेवायचं आहे, 2024 मध्ये किंवा 2023 मध्ये जे पण कायदे आहेत ना, ते आपल्याला आपला आता 2025 मध्ये फेब्रुवारी 2 ला जो पेपर होणार आहे त्याच्यासाठी महत्वाचे आहेत. ही हिंट आपल्याला त्या प्रश्नातून लक्षात येते. ठीक आहे, आता हा प्रश्न बघा, एकदम स्टॅटिक पार्ट वरती आहे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 ला सुरू झाली. मनरेगा फेब्रुवारी 2006 ला सुरू झाली. तर हे दोन्ही विधान बरोबर आहे. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 ला सुरू झाली, हे इथपर्यंत पण बरोबर आहे. पण ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात नाही आलेलं. ऍक्च्युली हे कसं, जे कमी विकसित झालेले जिल्हे आहेत ना, ते कमी विकसित जिल्हे, त्यातील जे लोक आहेत त्यांना 90 ते 100 दिवस रोजगार पुरवण्याची योजना होती, हे नेहरू रोजगार योजना. आता ह्याच नेहरू रोजगार योजनावरती 2023 मध्ये एक प्रश्न आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ए आणि बी. बघा, त्याच्यामुळे बघा, कितीतरी प्रश्न हे पीवायक्यू वरतीच इन्फ्लुअन्स झालेले असतात, फक्त स्ट्रक्चर मागे पुढे होतं. पुढचा प्रश्न पाहूयात आता. 2016 ची एन के सिंग समिती. एन के सिंग कोण होते? आपण आत्ताच बघितले. एन के सिंग 15वे वित्त आयोग, 14वे वित्त आयोग कोण आहेत? वाय व्ही रेड्डी. 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 17. ठीक आहे. एन के सिंग समिती ही कशाचे संबंधित आहे? तर वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. ऍक्च्युली हा कायदा 2003 मध्ये काय झाला होता, 2003 मध्ये हा कायदा बनलेला होता. ठीक आहे, पण याला रिव्ह्यू करण्याचं काम 2016 मध्ये एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे. आता बघा, आपण प्रश्न एक डिस्कस केला होता की शेती रिलेटेड समस्या कोणत्या, सामाजिक समस्या. त्याचाच बघा, हे प्रश्न एक्सटेंडेड व्हर्जन आहे. भारतात 1980 ते 85 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे होती? तर ती आहेत आणि वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, ग्रामीण कर्जबाजारीपणा, वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. तर हे डी हे ऑप्शन चुकीचं आहे. ए बी सी याचं उत्तर आहे ऑप्शन 3 याचं आन्सर. ठीक आहे, तर हे एकदम कॉमन लॉजिक आपल्या लक्षात येते की आपले लहान जमीन धारक कशामुळे आहेत, कशामुळे होतात, काय कारण आहे त्याच्या. नेक्स्ट प्रश्न काय आहे आता. राउरकेला, भिलाई, दुर्गापूर हे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजने अंतर्गत उभारलेले आहेत? तर हे दुसरी पंचवार्षिक योजना, जी 1956 ते 1961 मध्ये आलेली होती, जिचं नाव आहे पीसी महालनोबस मॉडेल. ठीक आहे, आणि यांनी काय याला फोकस केलं होतं? रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन वरती फोकस केलं होतं. ओके, रॅपिड हेवी इंडस्ट्रियलायझेशन. ठीक आहे, ह्यांच्या सेकंड पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कोळसाचं प्रोडक्शन वाढवलं होतं, रेल्वे ट्रॅक इन्क्रीज केले होते. त्याच्यानंतर राजकीय घडामोडी कोणकोणत्या झाल्या होत्या? तर होमी जे भाभा यांच्या अध्यक्षतेखाली ॲटॉमिक एनर्जी कमिशन इस्टॅब्लिश केली होती 1957 ला. आणि एक रिसर्च इन्स्टिट्यूशन पण बनवलेली होती, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1957च्या कालावधीमध्ये. ठीक आहे, तर पहिली पंचवार्षिक योजना, तिसरी, चौथी पंचवार्षिक योजना आपण डिस्कस करूयात. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956. काय म्हणतात पहिल्या पंचवार्षिक योजनेला? हॅरॉल्ड डोमार मॉडेल. फोकस कशावर केलं होतं आपण? प्रायमरी सेक्टर, प्राथमिक क्षेत्रावरती. प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती रिलेटेड जे बाकीचे पशुपालन वगैरे असतं. ओके, आणि
मासेमारी, मायनिंग ह्या गोष्टी प्राथमिक क्षेत्रामध्ये असतात. याच्यावरती सर्वात जास्त फोकस केलं होतं. ठीक आहे. आणि दामोदर व्हॅली प्रोजेक्ट बनवला होता. दामोदर व्हॅली प्रोजेक्ट बनवलेला होता पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेचे जे प्रेसिडेंट होते ते होते प्राईम मिनिस्टर नेहरूजी आणि व्हाईस प्रेसिडेंट होते गुलझारी लाल नंदा. ठीक आहे. आता पहिलं पंचवार्षिक बघितलं, दुसरं डिस्कस केलंय, तिसरं बघूयात. 1900 किती, तिसरं पंचवार्षिक योजना 1961 ते 1966. ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पहिल्यांदा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्याकडनं पैसे बॉरो केले होते, उधार घेतले होते. याच्यामध्ये राजकीय घटना लक्षात ठेवा. 1962 मध्ये इंडिया चायना यांचं युद्ध झालं. 1963, 64, 65 ह्या 3 वर्ष लगातार भारतामध्ये 3 फेमाईन आलेले होते. ठीक आहे, 3 फेमाईन आलेले होते, दुष्काळ आलेले होते. आणि 1965 मध्ये भारताचं पाकिस्तान सोबत युद्ध झालेलं होतं. याच्यामध्ये आपण पाकिस्तानला हरवलेलं आहे. आता तिसरं पंचवार्षिक योजना झालं. चौथं पंचवार्षिक योजना येण्याच्या आधी काहीतरी घटना झालेली होती, तर त्याला म्हणतात प्लॅन हॉलिडे किंवा हॉलिडे प्लॅन. प्लॅन हॉलिडे. तर हे होता 1966 ते 1969. प्रत्येक वर्षासाठी एक एक म्हणजे वार्षिक योजना बनवलेल्या. त्या पंचवार्षिक योजना नव्हत्या बनवल्या, त्याच्यामुळे त्याला प्लॅन हॉलिडे असं म्हणतात. ठीक आहे. प्लॅन हॉलिडेच्या नंतर आली आपली चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. याच्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायचे की एक आहे गाडगिल फॉर्म्युला. आणि ह्या गाडगिल फॉर्म्युल्यानं काय केलं, डिसाइड म्हणजे काय सजेस्ट केलं होतं, आत्मनिर्भर बनवण्यासाठी फोकस करणं. आणि ह्या मॉडेलला काय म्हणतात, अशोक रुद्र मेनॉन मॉडेल. ओके. पुढचा प्रश्न आहे आता, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नाहीये. तर उद्दिष्ट नाहीये म्हणतात, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, सार्वत्रिक लसीकरण, 2 मुलाचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन. तर हे 3 त्याचे उद्दिष्ट होते. उत्तर आहे 3. गरीब मुलासाठी मध्यान्ह भोजन हे त्याचं उद्दिष्ट नव्हतं. ठीक आहे. आता आपण 2000च्या हे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000, तर ही ऑफिशियल जी पीडीएफ आहे ना, ती आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तुम्हाला जर गो थ्रू करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये पेज नंबर 7 बघा. ठीक आहे, हा पेज नंबर. याच्यावरती काही ऑब्जेक्टिव्ह दिलेले होते. त्यांनी टार्गेट 2010 पर्यंत अचीव करायचं सांगितलेलं होतं. पण 2000च्या ह्याच्यात त्यांची कोणकोणती एम आहेत तर ती बघा. बेसिक रिप्रोडक्टिव्ह आणि चाइल्ड हेल्थ सर्व्हिस, सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर. आता याच्यामध्ये दुसरं लक्षात ठेवा. ठीक आहे, दुसरी गोष्ट जी आहे ना, 14 वर्षापर्यंत फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन, ड्रॉप आउट रेट कमी करणं प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल मधून बिलो 20% फॉर बोथ बॉईज अँड गर्ल्सचे. आता आपल्याला 6 ते 14 वयोगटामधील सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन आपण कोणत्या कलम मध्ये बघितलेलं आहे, कलम नंबर 21 सब क्लॉज ए आणि कलम नंबर 51 सब क्लॉज ए सब क्लॉज के. हे फंडामेंटल राईट वाले आणि हे फंडामेंटल ड्युटीज वाले आहे. आणि ही केव्हा ऍड केली होती, 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2002 मध्ये. ठीक आहे. आता हे बघा, रिड्यूस इन्फंट मोर्टॅलिटी बिलो 30 पर 1000 लाईव्ह बर्थ, रिड्यूस मॅटर्नल मोर्टॅलिटी 100 पर 1 लाख लाईव्ह बर्थ. मग इथे बघा, युनिव्हर्सल इम्युनायझेशन वॅक्सिनेशन आत्ताच बघितलं का नाही आपण, लसीकरणाचा प्रोजेक्ट चालू करायचा म्हणून. त्याच्यानंतर मॅरेजेस डिले करणं. मॅरेजेस डिले केल्यानंतरच काय होणार, मॅरेजेस डिले केला. आता बघा हाच ऑप्शन ना तिथे आपल्याला इनडायरेक्टली विचारलाय, 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्याला प्रोत्साहन. त्याच्यासाठी आधीची स्टेप काय, मॅरेज डिले करणं, एज्युकेशन त्यांना प्रोव्हाइड करणं. इथं काय, कंपल्सरी एज्युकेशन. म्हणजे हे बघा, दोन्ही कंबाईन करून त्यांनी कसं एक वेगळा ऑप्शन कसा बनवला की
फॅमिली, दोन मुलाची लहान कुटुंब स्वीकारण्याला प्रोत्साहन करणार. त्याला प्रोत्साहनासाठी काय करणार? एज्युकेशन देणार. एज्युकेशन दिल्यावर त्यांना कळलं की फॅमिली प्लॅनिंग केव्हा बनवायची. आणि मॅरेजेस डिले केल्यानंतर काय त्यांना एज्युकेशन भेटणार ना. 18 वर्षामध्येच जर त्यांचं लग्न झालं, त्यांचं एज्युकेशन पूर्ण होणार नाही, ग्रॅज्युएशन होणार नाही. ग्रॅज्युएशन मध्ये माणसाला जास्त कळतं. म्हणजे अशा पद्धतीने बघा एक्झामिनर कसे ऑप्शन पण बनवतो. आता हे बघा, अचीव 80% इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज आणि 100% डिलिव्हरीज बाय ट्रेंड पर्सन. ओके, ट्रेंड पर्सन कडनं 100% डिलिव्हरीज केली जायला पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे 100% रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ, डेथ, मॅरेजेस आणि प्रेग्नन्सीज. ठीक आहे. तर हे बघा बाकीचे पूर्ण आहे ते कंट्रोल कम्युनिकेबल डिसीजेस, एड्स याच्यावरती फोकस म्हणजे हे रोगावरती हे लक्ष हे करणं वगैरे वगैरे खूप सारे याच्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाहीये? तर बँक दर, रोख राखीव प्रमाण, वैधानिक रोखता प्रमाण आणि अजून एक आहे ओपन मार्केट ऑपरेशन. हे 4 मौद्रिक उपाय आहेत. ऑप्शन 2 नैतिक समजावनी हे मौद्रिक उपाय नाही येत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त आहे? तर सर्वात जास्त आहे डायमंडची, पण ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये. 2 नंबरला आहे चांदीची, 3 नंबरला आहे तांब्याची, 4 नंबरला आहे अल्युमिनियमची, 5 नंबरला आहे ब्रासची. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला रिकाम जागा म्हणतात. तर त्याला म्हणतात कॉर्निया. आता एक लक्षात ठेवा, एक हे आयरिश आणि प्युपिल सांगण्याआधी लक्षात ठेवा. तुम्ही तुम्ही काय केलं, एका बंद रूम मधून उजेडात गेलात. ओके, तर तुमचे जे डोळे आहेत ना, डोळे छोटे होतात. ओके, छोटे होतात. पण जर तुम्ही एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये गेलात तर तुमचे डोळे मोठे होतात. ठीक आहे, डोळे मोठे होतात. आता हे डोळे छोटे आणि मोठे हे कशाहून डिसाईड असतं? हे प्युपिल असतं बघा. ज्यावेळेस तुमच्या डोळ्यावरती जास्त उजेड पडतो त्यावेळेस तुमचं प्युपिल छोटं होतं, आणि ज्यावेळेस तुमच्याकडे प्रकाश नसतो, तुम्ही अंधारात खोलीत असतात, तुमचं प्युपिल मोठं होतं. ओके, म्हणजे तुम्ही बघा डोळे फाडून फाडून अंधारात आपण बघतो. ठीक आहे, तर हे डिसाईड कोण करतं? तर हे आयरिश डिसाईड करतात. ठीक आहे, आयरिश डिसाईड करतात. ओके, म्हणजे किती अमाऊंट ऑफ लाईट तुमच्या डोळ्यात एंटर व्हायला पाहिजे हे डिसाईड करतं प्युपिल, आणि प्युपिलची साईड डिसाईड करतं आयरिश. आता रेटिनाचं काम काय आहे? तर रेटिना बघा, रेटिना हे एक लाईट सेन्सिटिव्ह टिश्यू आहे, जे की तुमच्या डोळ्याच्या बॅक साईडला असते. आणि ही काय करतं, तुम्ही जे बघायलात, ओके, तुमचा हा डोळा आहे, हा तुमचा आहे, हे जे पण हे निसर्ग सर्व बघताय, तर याची जी इमेज बनवतो आणि ही इमेजचं सिग्नल, इलेक्ट्रिकल सिग्नल हे ब्रेनला पाठवतो. हे काम आहे रेटिनाचं. आता पुढचं आहे प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर रिकाम जागा असते. आता बघा हा माणूस आणि हे एक ऑब्जेक्ट आहे, याला आपण पर्वत म्हणू समजू. ओके, पर्वत. तर हा माणूस इथून ओरडला, आवाज दिला, तर हा इथं पर्वताला जाऊन टक्करणार आणि तो वापस याला ऐकू येणार. याला म्हणतात इको, प्रतिध्वनी. आणि याचं डिस्टन्स पाहिजे 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर. ठीक आहे, ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे आता? रिकाम जागाच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिमाणाच्या अविभाज्य गुणक आहे. तर हा बोहरच्या अणूचा मॉडेल आहे. आता रुदरफोर्डचं एक फेमस एक्सपेरिमेंट आहे, त्याचं नाव आहे गोल्ड फॉईल प्रयोग. आणि रुदरफोर्डनं दिलेल्या अणु मॉडेलचं नाव आहे न्यूक्लिअर मॉडेल. त्याच्यानंतर डाल्टनच्या अणु मॉडेलचं नाव आहे टायनी ॲटम्स. आणि फर्मी याच्या ॲटॉमिक मॉडेल काय डिस्क्राईब करतं? तर क्वांटम मेकॅनिकल थेअरी डिसाईड करतं किंवा डिस्क्राईब करतं. आता पुढचा प्रश्न आहे, चुकीचे विधान कोणतं? तर बघा, याच्यामध्ये बी हे विधान चुकीचं आहे. ए
3, 4 हे विधान बरोबर आहे. याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा, ही जी बोर्डिंग कक्षा आहे ना, तर ह्या बोर्डिंग कक्षाचं डिस्कवरी केलेलं आहे रॉबर्ट एस मुलिकन याने. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, जैविक नायट्रोजन फिक्सेशनच्या दरम्यान नायट्रोजन्स जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? तर NH4 प्लस चे NH3 मायनस मध्ये करतो. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. आता प्रश्न 77वा काय आहे? जोड्या लावा. याच्यात सापाचे सायंटिफिक नाव दिलेलं आहे आणि इकडे त्यांची प्रॉपर्टी दिलेली आहे. तर पायथेन मोलुरुस हा बिनविषारी म्हणजे नॉन पॉइझनस साप आहे. नाजा नाजा हा एक पॉइझनस साप आहे आणि त्याच्यात न्यूरोटॉक्सिक हे आढळतं. ठीक आहे. वायपर सरलिस हा पण एक पॉइझनस आहे आणि हिमोटॉक्सिक आहे हा. आणि ट्रायफ्लोक्स ब्रॉक्सिनाम हा अंध साप आहे आणि हा नॉन पॉइझनस असतो. ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, which one of the following is correct sequence of larval stages of Aurelia? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 प्लॅन्युला, हायड्राट्युबा, सायफिस्टोवा आणि इफिग्रा. ठीक आहे. खालीलपैकी कोणते प्राणी किंवा प्राण्याचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, पाल, साप सरपटणारे, बेंडूक. बेंडूक हा उभयचर प्राणी आहे, पाण्यात पण असतो आणि जमिनीवर पण असतो. मग याला सरपटणाऱ्या कॅटेगरीत मोडू शकतो का आपण? नाही मोडू शकत. म्हणून ऑप्शन 4 गेलं वरील पैकी सर्व. आता चौथं बघा, सॅलेमेंडर, सरडा, कासव, बेंडूक. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, सॅलेमेंडर आणि बेंडूक उभयचर प्राणी आहेत. ठीक आहे. आता त्याच्यामुळं 3 पण गेलं. आता राहिले बी आणि सी. ठीक आहे. बी आणि सी सॅलेमेंडर तोच आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी याचं उत्तर आहे. फक्त ए, फक्त बी येत आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जरी नॉर्मली जरी विचार केला तर बेंडू काय करतो? उडी मारून जातो. ओके. तो उड्या मारतो एक टाईपचा तो. आणि बेंडूकचं पूर्ण डिव्होल्यूशन होण्याआधी तो एक फिश पण असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. खार खारपानपट्टीतील शेतीतील सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनावरती परिणाम होण्याची कारणे म्हणजे? आता बघा, एवढं आपल्याला माहिती आहे की खाऱ्या पाण्यामध्ये क्षार खूप जास्त आहेत. आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे. आणि ज्यांच्या घरी बोर वेल असतात ना, त्यांनी तर खूप ऐकलं असेल, खाऱ्याच्या पाण्यात खूप क्षार आहे. आणि जास्त क्षार असल्यावर काय ते जमिनीच्या क्षाराचा संचय होतो, जमिनीवर संचय होतो. ओके. एकदम कॉमन लॉजिकल थिंकिंग न जर विचार केला तर. ठीक आहे. तर डी हे विधान तर बरोबर आहे. आणि डी कुठे? इथे नाही, इथे नाही, इथे नाही. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. ए आणि डी बरोबर विधान. पुढचा प्रश्न आहे, आंतरिक कीड म्हणजे एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी. ओके. एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी. पुढचा प्रश्न आहे, ज्या झाडाची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? आता हा प्रश्न 4थ्या वेळेस रिपीट झालेला आहे. याचं उत्तर आहे जिम्नोस्पर्म. ठीक आहे. म्हणजे याच्या आधी यांनी अँजिओस्पर्मची प्रॉपर्टी विचारली होती, त्यावेळेस अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म हे बाकीचे सर्व ऑप्शन होते. अँजिओस्पर्म म्हणजे काय असतं? ज्याचं बी असतं, बीचं फुल बनतं, फुलाचं फळ बनतं. उदाहरणार्थ आंब्याचं झाड. आता जिम्नोस्पर्मची एक्झाम्पल लक्षात ठेवा. पिनस, पायनस, त्यानंतर सायकस आणि गिंको. ओके. आणि ट्रॅचिओफायटा हे एक व्हॅस्क्युलर टिश्यू आहेत. आणि क्रिप्टोगॅम्स, आता क्रिप्टोगॅम्स मध्ये बी बनत नाही, याचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? तर तो आहे ऑप्शन नंबर 4 हेपेटायटिस बी. ठीक आहे. डेंगू, डेंगू एडस इजिप्ती आणि एडस अल्बोपिक्टस. रोटा व्हायरस पासून डायरिया होतो आणि हेपेटायटिस ए व्हायरल डिसीज आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? तर तो लावला
एडवर्ड जिन्नर याने, ऑप्शन 2. ठीक आहे. 1796 मध्ये. लुई पाश्चर याने, मिल्क पाश्चरायझेशनची प्रोसेस तर ती वेगळीच आहे, त्यांनीच केलेली आहे लुई पाश्चरनं. लुई पाश्चरनं लस शोधली कोणती, तर त्या लसचं नाव आहे रेबीज साठी. रेबीज म्हणजे कुत्रा चावल्या होणारा रोग. 1885 मध्ये त्याने लस शोधली होती. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये पेनिसिलिन याचा शोध लावला होता. आणि पेनिसिलिन काय करतं, बॅक्टेरियाच्या ग्रोथला थांबवतं. सॅल्मन वॉक्समन, त्याच्यानंतर आल्बर्ट आणि इलिझाबेथ या तिघांनी मिळून स्ट्रेप्टोमायसिन याचा शोध लावला 1943 मध्ये. ओके. स्ट्रेप्टोमायसिनची व्हॅक्सिन बनवली सेल्मन, अल्बर्ट आणि इलिझाबेथ या तिघांनी मिळून. निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो, तर अतिनील प्रकाश यांचा वापर होतो. इन्फ्रारेड रेड म्हणजे बघा, कोविडच्या टायमात जी एक बंदूक टाईप असायचं ना, तुमचं कपाळावरती ते स्कॅन करून टेम्परेचर मोजायचे, त्याच्यात इन्फ्रारेड लाईट्स आहेत. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे वॉशिंग सोडा, Na2CO3 10H2O. आता ऑक्टोक्लेव्ह काय आहे, तर ऑक्टोक्लेव्ह ही एक मशीन आहे जी स्टेरलाइज सर्जिकल आणि लॅबोरेटरीकल इक्विपमेंट करतं. म्हणजे डिसइन्फेक्ट करतं. जे बघा, तुम्ही केमिकल लायब्ररी बघितली असेल, किंवा कुठं सर्जरी ऑपरेशन थिएटर मध्ये तुम्ही सर्जिकल इन्स्ट्रुमेंट बघितले असतील, तर त्यांना डिसइन्फेक्ट करण्यासाठी ऑक्टोक्लेव्ह नावाची मशीन वापरायची आधी. ऑक्टोक्लेव्ह मशीनचा शोध लावला होता चार्लस चॅम्बरलँड याने. चार्लस चार्लस चॅम्बरलँड यांनी 18